चला विकास दादा शिर्के या विकास शिर्के आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी विकास शिर्के आपण लगेच यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण का मॅचला आता सुरुवात होणार आहे. चला प्रकाशजी शिर्के विकास शिर्के क्षमा असावी आम्ही करेक्शन करतोय. विकास शिर्के या लगेच या. विकास शिर्के या पण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी जबरदस्त खेळ केला. 16 बॉल 36 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि त्यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा इथे किताब देणार आहोत. श्री प्रकाश दादा मिरटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देतोय. चला मॅच ऑन होते. थँक्यू सो मच. ज्यांना तुम्ही आतापर्यंत ऐकलत रायगड पेनचा मालदनचा आवाज म्हणजेच उमेश सावंत यांनी मात्र ज्या मॅचला अतिशय जबरदस्त ही मॅच जितकी रंगली ना त्याच्यापेक्षाही जास्त समालोचकाने ती रंगवली आणि त्या समालोचकाचं आपण अभिनंदन करूया. थँक्यू उमेश सर. आपण या स्पर्धेमध्ये 4 आणलेत. मात्र जाऊया नवीन मॅचच्या दिशेने जिथे टीम आपल्याला पाहायला मिळाली. श्री संत बाळूमामा कृष्णा पडवळ आज मात्र 4 बोट घी मध्ये चर्चा राहिली. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब यांच्यामध्ये ही होणारी तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला विकास शिर्के यांना मी इन्व्हाइट करतोय. विकास शिर्के या प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपल्याला दिला जाईल याची नोंद घ्या. चला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. ड्रोन नसण्याची चित्र टिपलेत आणि आता ड्रोनला आम्ही टिपलंय. संधी होती तिथे रनआउटच्या पण पाहायला गेला तर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. तिथे मात्र इथून एक धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळाली. मोठा सामना आहे. मोठ्या सामन्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र आपला मागची मॅच झाली खूप छान पद्धतीने मात्र हा विजय संपादन मात्र करून आणला गेला. विजयाला आपल्या बाजूने खेचून आणला. तिथे मात्र संघ जिंकला होता टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव आणि दुसऱ्या आपल्या बाजूला बॅटिंग करताना टीम मात्र सिद्धेश्वर स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. इथे आय बॉल चांगला वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आलेला आहे. पाहायला गेलं तर जोपर्यंत आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये रंगत येईल जरूर. इथून गोलंदाजी मार्कवरती किरणला पाहतोय. विजय आहे. स्ट्राईक एंडला गिरकी घेतली. पाहायला गेलं तर तिथे पहिला विकेट आलाय. महत्वाची मात्र मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये मात्र पहिला विकेट प्राप्त करून दिलाय. विजय बॅक टू डगआउट. प्रकाश कस्तुरे यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद. विजय बॅक टू डगआउट. अखंड शाहूवाडी आपला तालमीचा जोर. चेंडू बॅटवर आपटतोय घुमतोय चौफेर. खेळाडू मैदानात मर्दांचा हा खेळ. फिक्स आपलीच ट्रॉफी नाही कुणाला भेळ. शाहूवाडी प्रीमियर लीग आवाज घुमणार. शाहूवाडी प्रीमियर लीग जल्लोष होणार. आखन शाहूवाडी प्रीमियर लीग. आखन शाहूवाडी प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. त्याचबरोबर पहा या व्यासपीठावरती काही मान्यवरांची बांदियाळी येते. विशेष करून वारुळ गावचे सुपुत्र युवा नेते सन्माननीय बाजीरावजी पाटील साहेब यांची एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर माननीय श्री चंद्रकांत पाटील करुंगळे गावचे सुपुत्र खऱ्या अर्थाने BMC ऑफिसर आहेत आणि त्यांचं या अतिथी कक्षामध्ये आगमन झालं. या मान्यवरांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर
काही मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि पहा मांदियाळी आता मात्र मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. विशेष करून आता मात्र चर्चा राहिली होती ना या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रशांत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने अनेक काळ या क्रिकेटची सेवा केली आहे, शाहूवाडी तालुक्यातील अनेक खेळाडूंना क्रिकेटचा वाढ दाखवणारा वारसा दाखवणारा एक अलवालिया म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय खऱ्या अर्थाने सोंडोली गावचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आला आणि तदनंतर मात्र या क्रिकेट असोसिएशनला घाणाघात घातली तो एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेट संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अजितदादा पाटील आणि त्यांच्या समेत पहा जिथे जबरदस्त असं डॅशिंग व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत ते व्यक्तिमत्व म्हटलं तर संस्थापक अध्यक्ष वटवृक्ष सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक माननीय रविदादा पडवळ अप्पा यांची एक ग्रँड एंट्री एक रॉयल एंट्री पाहायला मिळाली आहे. पहा दोन्ही संस्थापक अध्यक्ष दाखल झाले आहेत. सर्वात प्रथम आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाईल, त्यांचं पादस्पर्शन केलं जाईल. पहा इथे त्यांचा आशीर्वाद घेतला जाईल. अध्यक्ष संस्थापक खऱ्या अर्थाने या शाहूवाडी तालुक्याला क्रिकेटचं वेड मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या व्यक्तीने निभावून दिलंय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अखंड शाहूवाडी तालुक्यामध्ये आपण पाहिलं ना तर राजूदादा दळवी तदनंतर मात्र कृष्णा यांचंही आगमन झालंय आणि या सर्वच मान्यवरांचं अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर पहा खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये संस्थापक अध्यक्ष चषक जिथे आपण पाहत असताना खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्वेसर्वा सर्जेरावजी मांगडे साहेब यांचे विश्वास्त स्वानंद नार्लेकर सर यांचंही या ठिकाणी नार्लेकर सर यांचंही आगमन झालंय. मैत्री ग्रुप या ठिकाणी आले. या सर्वांचंच आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलंय ते आमचे संदीपजी डिगे साहेब, त्याचबरोबर आमचे प्रवीण महाराज, त्याचबरोबर आमचे धनाजी पाटील आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम राजूदादा दळवी यांचंही आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. येस त्याचबरोबर पहा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल मिळाल्या बायसिकल मिळाल्या आता खेळाडू मात्र घरापर्यंत सायकलवर जाणार, कोण सायकलवर जाणार तर कोण मोटरसायकलवर जाणार. मात्र हे देण्यासाठी आमचे संदीप दिगे साहेब कधीच मागे राहिले नाहीत. पहा मित्रांनो संदीप दिगे साहेबांकडे जेवढ्या तात्परतेने आपण पाहतोय ना त्याच बाजूला आपण पाहिलं तर मानगावचं एक जबरदस्त नेतृत्व आप्पांकडेही नजरा वळवल्या गेल्या आहेत. आप्पा आपलंही या व्यासपीठावरती अखंड शाहूवाडी तालुक्याच्या वतीने आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बाजीराव पाटील साहेब पहा पाटलांचा थाट थोडा औरच आहे. त्याचबरोबर आपण चंद्रकांत पाटील हेही आलेत. त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका क्रिकेट अजित पाटील एक जबरदस्त आणि दिलदार व्यक्तिमत्व त्यांचंही आगमन झालंय. धनाजी पाटील यांचंही आगमन आहे. रविदादा दळवी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. कृष्णा दादा आहेत, प्रवीण सर आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय अधिकदादा चोपडे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि पहा इथे युवा नेते सन्माननीय बाजीराव पाटील चंद्रकांत पाटील यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी थांबतो. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हा. येस बीएमसी ऑफिसर सन्माननीय चंद्रकांतजी पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालं. या सर्वच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना घेऊन जातो ही हाय व्होल्टेज मुकाबल्याकडे जिथे रुपेश पाटील सर आपल्या समेत जॉईंट होतील आणि त्यांच्या आवाजामध्ये ऐकूया या मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 17 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे 2 विकेट माघारी गेले. दुसरा सेमीफायनलचा सामना थेट इथे मात्र फायनल मध्ये पोहोचण्यासाठी मात्र सामना पाहायला मिळतो. इथे हा व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. इथे राईट आम द विकेट थोडासा मात्र सोबत डिलिव्हरी पाहायला मिळाली. मिडॉर मध्ये खेळून काढलाय ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. बॉलला उचलती डायरेक्ट हिट तर केलाय. तिथे जरूर पाहायला गेला तर तोपर्यंत मात्र इथून 2 धावा बघता बघता इतर मात्र पाहायला मिळतात. 19 धावा धावपलकावरती मात्र जरूर झाल्या. तिथे सूरज लाड
आणि अमोल ही जोडी खास आहे. जोपर्यंत मैदानामध्ये इथून मात्र सूरज लाड आणि अमोल आहे तोपर्यंत इथून धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतील. जैन मालदल यांच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. शानदार रुबाबदार हा आलाय षटकार आणि 3 बॉल 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक दीपक लाड यांच्याकडून मात्र येतील. ठोक 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 महेश. अखंड शाहूवाडी आपला तालुका आपला नाद. प्रीमियर लीगचा आवाज जगात घालतोय साध. अध्यक्ष प्रशांत पाटील भाऊ एकच किंग. फ्लेम हाय डीजे बीटवर पब्लिक सारी स्विंग. खेळाडूंची फौज मैदानात आग लावते. सन 2026 ची सूरज लाड जोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर व्यापी डाईस गजबजलेला मात्र पाहायला मिळते. क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला मात्र इथून विराजमान झालेलं पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रातील 2 बाईक सैनारी मात्र पहिली प्रीमियर लीग 15 संघ असताना 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळाली. फायनल डे अंतिम दिवस यासाठी केला होता. 8 शेवट गोड व्हावा आणि शेवटाकडे वाटचाल मात्र होताना पाहायला मिळते. प्रोजेक्ट स्कोर 64 आपल्याला पाहायला मिळते. 25वा धावपलकावरती झाल्यात. क्रमांक 2चा षटक मात्र समाप्त झालाय. 12.50च्या सरासरीने मात्र प्रति ओव्हर मागे धावा बनवली आहेत. या स्पर्धेची भव्य दिव्यता तुम्ही मात्र माहितून पाहता. ड्रोनच्या मार्फत क्षणचित्र टिपली गेलीत. स्पेस थोडासा मात्र फ्लॅटेड पाहायला मिळाला. बॉलवरती आपण पाहायला गेलं तर धाव कोणती येणार नाही. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. काय आणि इथून एक मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर इथून डेरे दाखल झाला अगदी दमदार पद्धतीनं. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव टीम पहिला संघ आहे. फायनल मध्ये केलाय. फ्लाय केलाय उंच मात्र झोका घेत. बॉल चाललाय लांब 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 आणि लांब लचक. हा ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. आला हा शानदार षटकार. थँक्यू चेक. त्याचबरोबर पहा या ठिकाणी आणखी एक जबरदस्त व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने ज्या वेळी अखंड शाहूवाडी तालुक्याने हाक दिली ना त्यावेळी आपल्या असोसिएशनच्या टीम्स या अखंड शाहूवाडीला अधिकने खऱ्या अर्थाने तेवढ्याच ताकदीने देणार एक डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने अध्यक्ष भोर क्रिकेट असोसिएशन मुंबईचे सन्माननीय गणेशदादा भंडाळे यांचं या अतिथी कक्षामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. गणेशदादा या हे व्यासपीठ आपलं आहे. या व्यासपीठावरती आपली तितकीच ताकदीने आणि आयोजकांच्या वतीने स्वागत केले जात आहे. गणेशदादा भंडाळे यांच्याकडे नजरा वळवल्यात ना तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये याही व्यक्तिमत्वाची सातत्याने चर्चा राहिली आहे. मागेच आपण पाहिलं त्यांच्या गावाने घेतलेलं नियोजन भूमिपुत्रच्या मैदानामध्ये एक लाजवाब स्पर्धा पाहायला मिळाली आहे आणि त्यांचं आगमन आणि शाहूवाडी तालुक्याची कुठलीही स्पर्धा असू द्या ज्यावेळी प्रशांत पाटील यांनी हाक दिली ना त्यावेळी मात्र गणेशदादाने त्यांना साथ दिली आहे आणि त्यांचंही स्वागत आहे. थँक्यू मोस्ट वेलकम गणेशदादा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. व्हाईट बॉल इथे मात्र आलाय. सूरज लाड आणि 3 षटकार जर आले तर इथून मात्र आपण पाहायला गेलं तर सूरज दीपक लाड यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. मिडरमध्ये मात्र खेळून काढलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. बॉलला उचलतील पीके करतील तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेली आहे. सायकिनला मात्र पाहतोय इथे एक चांगली खेळाडू अमोलला मात्र पाहायला गेलं. यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. थोडासा साईड लेफ्ट साईड ऑफ सम डिलिव्हरी वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र त्यांना पाहायला मिळतो. इथे अतिरिक्त धाव धावपलकावरती मात्र न पालते. क्रमांक इथून मात्र 3रा ओव्हर इथे मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती विशालला पाहतोय. विशाल कामगिरी सध्याच्या घडीला करतील का त्याची चर्चा. चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल पुढे कोणता संघ टाकणार आहे. मोठी व्हाईट बॉल आला इथे आपण पाहायला गेलं तर अतिरिक्त धाव घेतली आहे. शॉर्ट कव्हरला खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक थोडा फॉलथ्रू मध्ये जाताना पाहायला मिळाला. बॅकअप नाही आहे ते सांगतायत तिथे. डायरेक्ट हिट केला असा विकेट इथे मात्र हवी आहे. सलामीला गेलेली जोडी बाद करण्यामध्ये मात्र यश आला असला तरी सुद्धा मात्र आपण पाहायला गेलं तर फलंदाज अमोल आहेत मैदानामध्ये. चांगली फलंदाजी अमोलने मात्र केली. अमोल पाटील एक चांगले खेळाडू म्हणून सातत्याने चर्चेत राहिले गेलेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक काय थर्डमॅन मध्ये एक धाव मात्र घेतली जाईल. चांगली गोलंदाजी झाली आहे. हा षटक थोडासा नावी जाताना मात्र पाहायला मिळाला. विशाल कांबळे यांचा मात्र हा षटक अप्रतिम मात्र राहिला गेला कारण या षटकामध्ये फक्त धावा आल्यात. व्हाईट बॉल ही मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर षटकारही पाहायला मिळाला. 12 धावा या षटकामध्ये आल्यात. एकूण धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 36 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धावपलक
37 धावफलकावरती आलेत. ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय स्क्रीनवरती. खूप छान पद्धतीने या मैदानाची मांडणी मात्र केली गेली. एक जबरदस्त स्पर्धा ना भूतो ना भविष्य. अखंड शाहवाडी तालुका टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. चांगला गॅप शोधून काढल्या. वन टप्पा बॉल होते फरार. सीमारेषा पार आला हा शानदार चौकार. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. थँक्यू 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 डीजे ऑपरेटर. आणि मी विनंती करेन ज्या समोर बाईक्स लावल्यात ना, आमच्या गेटच्या समोर ज्या बाईक्स लावल्या आहेत त्या बाईक्स प्लीज तिथून काढायच्या आहेत. जे बसलेले आहेत, रेड कलरची बाईक आहे पहा, व्हाईट कलरची एक बाईक आहे. प्लीज विनंती आहे, आमच्या काही मान्यवर त्या ठिकाणी येत आहेत. आणि पहा त्याचबरोबर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये डायरेक्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय, ज्या व्यक्तिमत्वाने आपला व्यवसाय खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी खऱ्या अर्थाने गोड चहा ज्या माध्यमातून पाहायला मिळालाय, हिंदवी स्वादिष्ट चहाचे सर्व या व्यासपीठावरती ज्यांची एक रॉयल एंट्री आणि एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री अमोल दादा असुळकर यांची एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. मोस्ट वेलकम अमोल दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अमोल दादा या आपल्या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा अमोल दादा या ठिकाणी आले, जे डायरेक्टर आहेत हिंदवी स्वादिष्ट चहा. मित्रांनो या चहाची चव पहा आणि आता अमोल दादांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहावा. त्यांना येता क्षणी मान्यवर आणि प्रेक्षक देखील त्यांच्या चहाचा स्वाद घेत असताना नेरुळ या विभागामध्ये या चहाचा सातत्याने चर्चा राहिली आहे. आणि पहा या स्पर्धेसाठी त्यांनी मात्र बहुमूल्य असा वेळ या ठिकाणी दिलाय. आणि पहा अमोल दादा यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. अमोल दादा मोस्ट वेलकम. या आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद असा आस्वाद घ्या. ओ टू कॉम्बॉक्स. 43 वरती मात्र तिसरा विकेट दांडी केली आहे. गुल फलंदाज बाद माघारी परतावा लागेल. एक महत्वाचे फलंदाज सूरज लाड या मालत्र फलंदाजांना. लीगचा नाद. प्रशांत पाटील भाऊ तुमचा एकच शब्द अनब्रेकेबल ब्रँड. चेंडू बॅटचा जोर, मैदानात जल्लोष, पोरांमध्ये उत्साह, हवा एकदम जोश. डीजे व रॅटलिंग स्पीकरचा धडाका. भवानी आईच्या कृपेनं शाहूवाडीचा झेंडा हाय. अखंड शाहूवाडी प्रीमियर लीगचा नाद 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 नाद. अप्रतिम या स्पर्धेचं टायटल सॉन्ग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. या भव्य दिव्य ट्रॉफीज त्याचबरोबर सन्मान चिन्ह आमचे सगळे मान्यवर स्क्रीनवरती आपण पाहतोय. यांचे करूया सहर्ष स्वागत. अमितला पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये डेरे दाखल झाले. तिथे संधी आहे परंतु बराचसा अंतर कापून गेलाय. अतिथी कक्षामध्ये बॉल डायरेक्ट चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा आल्या 6 षटकार. अखंड शाहूवाडी आपला तालमीचा जोर. चेंडू बॅटवर आपटतोय, घुमतोय चौफेर. खेळाडू मैदानात मर्दांचा हा खेळ. फिक्स आपलीच ट्रॉफी नाही कुणाला भेळ. शाहूवाडी प्रीमियर लीग आवाज घुमणार. शाहूवाडी प्रीमियर लीग जल्लोष होणार. थँक्यू. त्याचबरोबर सुभाष दादा पवार युवा उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आगमन काय ग्रँड केलंय. जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. ओ टू कॉम्बॉक्स. बॅक टू बॅक इथून मात्र पाहायला गेलं तर दुसरा षटकार मात्र त्यांना पाहायला मिळतो इथे. आणि धावफलकावरती मात्र धावा पाहायला मिळत आहेत. क्रमांक इथून 4चा षटक झाला आणि 55 धावा तब्बल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक आणि अंतिम षटकावरती धावा किती बनवल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र स्पर्धेची मांडणी केली. सुरुवात झाली अगदी आपण पाहायला गेलं तर आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि 4 दिवस स्पर्धाही मात्र पाहायला मिळाली. पण ड्रोनला सुद्धा आम्ही इथून कॅप्चर केले. म्हणजे आमच्या ही स्पर्धा परिपूर्ण पाहायला गेलं तर LP लाईव्ह कडनं मात्र कव्हर केली गेली. आज ड्रोन व्ह्यू मात्र आपण पाहायला गेल्यानंतर आमच्या कॅमेरामॅननं ड्रोनला इथे मात्र कॅप्चर केले. खूप छान इथे धावफलकावरती 55 धावा, 3 विकेट माघारी गेले. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
दोन बाईक आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या निमित्ताने. मात्र आपण एक मालिका वीर आणि एक संघ मालकाला बाईक दिली जाणार आहे. 6 सायकल आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा विविध मात्र तुम्हाला बक्षीस जरूर मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. थोडासा बाहेर इथे मात्र बॉल पाहायला मिळाला. थोडासा अतिरिक्त बाहेर जाताना पाहायला मिळाला. वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. इथे अमोलला पाहते. जोपर्यंत अमोल मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मात्र या धावा येताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला. अमोल चांगली सातत्याने फलंदाजी केली आहे. हितेशला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गॅप शोधून काढली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने बॉल मध्ये मात्र अगदी सरस सर्कस पाहायला मिळेल. शर्यत पाहायला मिळेल. बॉल चाललाय सीमा पार. आल्या धावा 4 4 4 चौकार. अखंड शाहूवाडी आपला तालुका आपला नाद. प्रीमियर लीगचा आवाज जगात घालतोय साध. अध्यक्ष प्रशांत पाटील भाऊ एकच किंग. फ्लेम हाय डीजे बीट वर पब्लिक सारी स्विंग. खेळाडूंची फौज मैदानात आग लावते. शत्रू टीम बघून नुसती थरथर कापते. ही फक्त लीग नाही हा शाहूवाडीचा मान आहे. शाहूवाडीचा मान आहे. शाहूवाडीचा मान, अभिमान, स्वाभिमान. अखंड शाहूवाडी तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीग 2026 चा मात्र थरार इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. चांगला बॉल कॅप्शनतून काढल्या. 1 बाउन्स बॉल होते परार. सीमारेषा पार. 4 चौकार. धावसंख्या अगदी पावड्यानं ओढली जाते. धावपलकावरती धावा लागल्या जात्या. चौकारानं मात्र 64 धावा. सिक्स्टी 12 मात्र आपण पाहिलं तर 2 बॉल मध्ये 12 धावा. मात्र अमित यांच्या 2 बॉल वरती 2 षटकार पाहायला मिळाले. 10 बॉल मध्ये 23 वरती अमोल खेळताना मात्र पाहायला मिळतात. इथे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. गज बदलेला व्यासपीठ. दुसरी सेमीफायनल मात्र मार्गस्थ आहे. ते पहिला मात्र सामना पाहायला मिळाला सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव. मेगा फायनल मध्ये डेरी दाखल झालाय. गॅप शोधून काढले. तिथेही मात्र संधी नाही आहे. बॉल फरार झालाय सीमारेषा पलीकडे आणि लगातारचा मात्र 3रा षटकार आलाय. फलंदाज ऑन फायर अमोल पाटीलच्या बॅट मधून येतात. मात्र इथून बॅक टू बॅक 3 षटकार आणि धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या हा चौकार आहे आणि 3 चौकार. 4 एके 4 4 2 8 4 त्रिक 12 4चा पाडा वाचला गेला. अमोल पाटील चांगली फलंदाजी टेक्निकली पाहायला मिळतात. इथे धावपलकावरती धावा 68 पाहायला मिळतात. आणखी क्लास एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढलाय. गॅप तर शोधून काढली. मात्र 4था चौकार. चौकारांचा चौकार आलाय. 4 चौकार ठोकणारा मात्र फलंदाज पाहायला मिळते. नाव आहे पाटलाचा पोरगा अमोल पाटील च्या बॅट मधून मात्र आणखी एक शानदार चौकार येतोय. वरती हंगामा केलाय. हल्ला चढवलाय. आणखी क्लास भिरकावून दिले. बॉल सीमा पार. आवाज आलाय. खन 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 खणखणीत आवाज करणारा मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वारणा मानगाव टीमच्या सगळे खेळाडूंवरती धावपलकावरती धावा 78 इथे मात्र पाहायला मिळतात. 78 खूप छान. इथे मात्र आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल मध्ये 37 धावा कुठल्यात. अमोल पाटीलनं ब्लॉकरचा बॉल ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. उचलतील
PK करतील तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली. तिसरीचा प्रयत्न परंतु असफल होणार नाहीये. परंतु हा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथून बॅटिंग करत असताना श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब वारणा माणगाव टीमच्या मात्र धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 80 धावा आता 30 बॉल आणि 81 धावांची गरज असणार आहे. सर जाऊया आपण तोपर्यंत अतिथी कक्षामध्ये जिथे जोडले जातील शैलेश जाधव सर. थँक्यू. थँक्यू. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचमध्ये विशेष करून आयोजन कमिटीने आम्हाला हा कॉल दिलाय की आमचे ऑफिशियल्स जे पंच आहेत शशी महेर सर यांना मी इन्व्हाइट करेन. आणि शशी महेर सर या ठिकाणी आयोजन कमिटीने आम्हाला असा कॉल दिलाय की आपला यथोचित शुभ सन्मान येस थोड्या वेळाने घेऊया. येस तत्पूर्वी प्रशांत सर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 1 लाखाची स्पर्धा आणि या 1,11,111 हे कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर चमचमती ही 2 चमचमत्या बाईक आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो या स्पर्धेमध्ये रमेशदा बेले, संतोषदा, त्याचबरोबर मी सुनीलदादा घोलप यांना विनंती करतो की आपण मुख्य स्टेजवरती या. कृष्णदादा आपण जरी विन झाला असाल तरी देखील आपण सुसज्ज व्हा. व्यासपीठाच्या दिशेने आपणही यायचं आहे. महत्वाची मॅच आहे आज व्यासपीठावरती. प्रशांतच्या खांद्याला खांदा लावून जो व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने अनेक काळ क्रिकेटचा दर्जा ज्या व्यक्तिमत्वाने वाढवला आणि क्रिकेटला खऱ्या अर्थाने या शाहूवाडीकरांसाठी घेऊन आणणारा अहलुवालिया म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय अजितदादा पाटील आणि गणेशदादा. आपल्यापर्यंत एक इन्फॉर्मेशन अशी आहे की रबर बॉल प्रीमियर लीग अजून आताशी तर एप्रिल चालू आहे, मे बाकी आहे, जून बाकी आहे, जुलै येणार आहे. 4 महिन्या अगोदरच एक मोठी अनाउन्समेंट. अखंड शाहूवाडी तालुका 24, 25 आणि 26 जुलै या तारखेला ₹1,00,000 रबर बॉल मधली सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातली मोठी स्पर्धा आहे. ₹1,11,111 कॅश प्राइज आहे. आणि तिथेही बाईक आहे, इलेक्ट्रिक बाईक आहे. हे अनाउन्समेंट करताना आम्हाला आनंद होतोय. आणि पहा पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर अजितदादांचं नाव येतं, शाहूवाडी तालुक्याचं नाव येतं, संदीपदादा दिघे साहेबांचं नाव येतं. खऱ्या अर्थाने आमचे अमोल सरांचं नाव आलं. तदनंतर मात्र आमचे आप्पा यांच्याकडेही नजरा वळवल्यात. आप्पा खऱ्या अर्थाने आपल्याकडे आम्ही नजरा वळवतो यासाठी कारण की आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला उचलून धरलं म्हणून तर ही स्पर्धा भव्य दिव्य आणि अवाढव्य झाली आहे. यामध्ये आपल्यासारख्या दात्यांचं खऱ्या अर्थाने बहुमूल्य असं योगदान आहे. पहा इथे आता पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, दुसऱ्या इनिंगकडे आपण वळणार आहोत आणि दुसरी इनिंग तितक्याच ताकदीने होणार आहे. आणि ही दुसऱ्या इनिंग मध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रायगड पेनचा मालदनचा आवाज उमेश सावंत यांना मात्र आपण ऐकणार आहोत सेकंड इनिंग मध्ये. ओव्हर टू उमेश सर. थँक्यू सो मच शैलेश जाधव सर. आपण आवाज ऐकला रुपेजी पाटील सरांचा. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 आपण पाहत आहोत. आणि मॅचकडे आपण पाहिल्यानंतर जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग्स डावामध्ये. श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लबने 79 धावा जमा केल्या तर 81 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संत बाळूमामा टीम मैदानामध्ये सज्ज होते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला किरण आणि झहीर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील. पहिला बॉल लक्ष मोठं या मॅच मध्ये आणि हे लक्ष जर पार करायचं असेल तर मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल पहिलाच बॉल बॅकअप द लेंथ आणि पहिल्याच बॉलवरती कट आणि पहिल्याच बॉलवरती जल्लोष, पहिल्याच बॉलवरती आनंद, पहिल्याच बॉलवरती एन्जॉय 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 एन्जॉय. ठगडीचे धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. त्याचबरोबर आम्ही कॉम्बॉक्स मध्ये येऊ थोडासा वेळ घेतो.
माफी असावी. मात्र या व्यासपीठावरती आलेले मान्यवर, खऱ्या अर्थाने ज्या मान्यवरांकडे आम्ही पाहिलंय, एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. डायरेक्टर ही पोस्ट सहजासहजी मिळत नाही, कर्तृत्वाने आणि कष्टातून ती मिळवावी लागते, ती मिळवली आहे. खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर छोटासा व्यवसाय आज मोठा करण्याचा प्रयत्न आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर चविष्ट चहा पाहिजे असेल ना, तर हिंदवी स्वादिष्ट चहा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. नक्कीच त्या चहाच्या स्टॉलवरती आणि त्यांच्या शॉपवरती तुम्ही भेट द्या, जिथे अमोलदादा असुळकर यांचा आपण या ठिकाणी करणार आहोत यथोचित शुभ सन्मान. या मान्यवरांना मी विनंती करेन, या आयोजन कमिटी आपण या मायेची उबदार शाल, या असोसिएशनचे आधारस्तंभ रमेश बेले साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन अमोल सरांना आपण या ठिकाणी करणार आहोत सन्मानित. थँक्यू अमोल सर, आपण या ठिकाणी आलात. आम्हाला माहित आहे आपला बिझी शेड्यूल आहे, तरी देखील आपण या ठिकाणी आलात. आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो. आपण या आयोजन कमिटीला दिलेला हा बहुमूल्य वेळ आम्हाला प्रार्थनीय राहिलाय. थँक्यू सो मच. जाऊया ओ टू कॉम्बॉक्स. जाऊया पुण्याच्या त्या मॅच कडे. जबरदस्त मॅच रंगत असताना, परंतु पहिल्या डावामध्ये 80 धावा तब्बल आल्यात, पण दुसऱ्या डावामध्ये धावा आल्या नाहीत आणि आतापर्यंत अकाउंटला सुरुवात केली नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेटला 2 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत विशाल आणि किरणला आपण पाहत आहोत बॅटिंग ट्रॅक वरती. परंतु स्वप्नीलने काय जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत. 3 बॉल त्याने टाकले आणि आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाहीये. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा तर मोठे पट घेणं खूप महत्वाचं आहे. बॅटची पुन्हा एकदा कडा, पाठीमागे बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप फिल्डर इथे पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग, वा. शेवटच्या क्षणाला, मोक्षाच्या क्षणी या बॉलला फील्ड केलं आणि तोपर्यंत धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 2 धावा. एका दुक्का से काम नहीं चलने वाला, एका दुक्का से मैच नहीं बनने वाले, एका दुक्का से मैच जीतने वाले हैं. इस मैच को जीतना है, उस मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे. 2 धाबा या बॉलवरती येत असताना बॅटची कडा लागली, लिडिंग एज घेतली. एसटी रक्षक थोडेसे बेट झाले, त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, अगदी बॉलचा पाठलाग केला, या बॉलला फील्ड केलं. दोघांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं या बॉलच्या पाठीमागे आणि सुरुवात झाली 2 धाब्यानं. रवींद्र अडसूर आपल्याला पाहायला मिळत आहेत भिडॉल मध्ये, टीमचे ओनर आहेत आणि सध्याच्या स्थितीला प्रत्येक मॅच ते खेळलेत. बॅटिंग नाहीये, बॉलिंग नाहीये, परंतु अप्रतिम त्याचा खेळ राहिला टीमचा संपूर्ण. बॉलर तयार, शॉर्ट बॉल, त्याला पुल केलंय आणि बॉल झालाय ते 7 धावेकरिता गुल. चौकार आहे. पंचांचा इशारा क्षमा असावी असं वाटलं आम्हाला की आम्ही करेक्शन करतोय. चार धावा आल्यात या बॉलच्या पाठीमागे. 7 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आता करावी लागेल. ओहो, फॉलो करत होता बॅटर, पाठलाग करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. एक सिंगल धाव येत असताना एक सिंगल एक सिंगल महत्वाची असणार आहे. सळण देखील तितकीच महत्वाची असणार आहे. चांगली बॅटिंग प्रथम आपण पाहिलं इनिंग्स मध्ये, परंतु आता स्वप्नील सध्याच्या स्थितीला 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 7 धावा दिल्यात. मोठं टार्गेट आणि या मोठं टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं असणार आहे तर मोठी बॅटिंग करावी लागेल. इथे फटका जबरदस्त आहे, गॅप मध्ये बॉल टक्करलाय, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल फरार, रन मिळतील 4 चौकार. टीम मीटिंग नको, कारण की आपल्याला फायनलचा मॅच खेळवायचा आहे, कारण की फायनल मध्ये थोडासा उशीर होणार आहे. मांडेकरांचा आपण पाहत आहोत, शुभागमन होतोय प्रत्येक मांडेकरांचा आपण पाहिला तर अगदी आदरपूर्वक प्रत्येक मांडेकराला इथे बोलवलं जात आहे, आणलं जात आहे. टोटल झाला ते एकूण धाव फलकावरती 11 धावा.
चला मॅच ऑन आहे. नवीन गोलंदाज ओहो लेझी क्रिकेट चांगला इथे फटका पाहायला मिळतोय. फक्त सॉफ्टने केलाय कारण का बॉल तितका चांगला होता आणि चांगल्या बॉलला इथे रिस्पेक्ट दिलाय. एक सिंगल येत असताना टोटल झाला ते एकूण 12 धावा धाव फलकावरती. 12 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आला. जबरदस्त मॅच इथे रंगत येत असताना सर 1 मिनिट मॅच थांबवायचे. मॅच 1 मिनिट. थोडा एक आम्ही डाऊट क्लिअर करतोय की बरोबर आहे प्रत्येकाचं लक्ष असतो तो षटकार आहे की आम्ही चेक करतोय फक्त. 1 मिनिट 1 सेकंड. परत ऑप्शन घेतलेलं आहे तुम्ही एकदा चेक करा ना. आता कुठं ऑब्जेक्शन एवढा पडले बॉल बाउंड्रीच्या सर चेक करा. स्वप्नील जाधव सर चला चौकार आहे. तडंबाचा इशारा चौकार आलाय. चला चला मॅच ऑन करा. चला मॅच गेम ऑन करा. 12 धावा धाव फलकावरती आल्या. चला स्पीड करायचंय थोडासा कारण का वेळ कमी आपल्याकडे. जबरदस्त हे संपूर्ण जे प्रेक्षक आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो कारण का प्रेक्षकांशिवाय कोणतीही स्पर्धा नसते. प्रेक्षक हे खूप महत्वाचे असते. प्रत्येक हे खरं तर आमच्या स्पर्धेचे हे केंद्रबिंदू असतात. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल अमित तयार. या बॉलला उचलण्याचा प्रयत्न केलाय परंतु काय जबरदस्त बॉल. अगदी वेग 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 आणि प्रचंड वेग. आपल्या भात्यामधला हा वेगवान बॉल आणि चांगल्या टप्प्यावरती हातात असताना बॉल आलाय टॉट. चांगली बॉलिंग. लक्ष मोठं आहे आणि त्याच कारणानं इथे मिस होती. लक्ष मोठं आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त तेच धावा होत नसतात परंतु बॉल तयार. इथे फटका काय जबरदस्त कट केला. या बॉलला शॉर्ट टर्मॅनचा उपयोग धावतोय 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 धावतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघालाय ते सीमा पार. आणखीन एक येतोय विशालच्या बॅट मधनं चौकार. कोल्हापूर वाला अरे कोण रे आला तो येलूर वाला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे. बरोबर आहे डीजेचं बरोबर आहे कारण का कोल्हापूरमध्ये बरेचसे आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आहेत. बरेचसे आपण पाहिलं तर आर्मीवाले आहेत. बरेचसे आपण पाहिलं तर अधिकारी आहेत. बरेचसे पैलवान आहेत आणि बरेचसे त्यातून त्यात आपण पाहिले तर क्रिकेट खेळणारे देखील आहेत. ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. यामुळे जबरदस्त फटका. स्टँडिंग डिलिव्हरी. हम रहेंगे तो खड़े मारेंगे यहाँ पे बड़े 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 चरण. यावेळेस फलंदाजाने मारलेलं चेंडू आकार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. थँक्यू डीजे. हा फलंदाज हा खंता फलंदाज हा उमदा फलंदाज हा बॅटिंग करू शकतो. विशाल सध्या मॅच मध्ये 22 धावा धाव करते. आणखीन एक काय फटका केलाय. बॉलचा झालाय लिंबू. लिंबूची झाली गोटी. बॉल सीमा पार आर पार. आणखीन येते कडक 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 षटकार. आमच्या अनिल पाटील भाई छाया नावात दम आहे रे. आमच्या अनिल पाटील भाई छाया नावात दम आहे रे. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार इथे येत असताना लाजवाब आतापर्यंत या 2 बॉलच्या पाठीमागे अर्धा डझन धावा कमवलेत. टोटल झाले ते 28 धावा धाव फलकावरती. 5 बॉल झालेले आहेत. 5 बॉल झालेत. 5 बॉलच्या पाठीमागे 17 धावा आतापर्यंत जमा केल्या. चला घाई करा भाऊ घाई करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. जबरदस्त मॅच रंगत असताना प्रेक्षकांच्या नजरा अगदी या स्पर्धेकडे लागल्यात. प्रेक्षकांची आपल्याला बांधिवली खूप पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग होत असताना इथे टोटल झाल्या धाव फलकावरती त्या 28 धावा धाव फलकावरती आल्यात. बॉलर तयार. तिसरा येणार का. ओहो हो 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 काय गोळीसारखा बॉल निघून गेला
आणि बॅटच्या रडार मध्ये नाहीये, बॅटच्या टप्प्यामध्ये नाही आणि तो डॉट बॉल येत असताना धाबा झाला ते एकूण धाव फलकावरती 28 धाबा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण 28 धाबा. येणारे बॉल असणार आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला जमा करायचे आहेत तर एकूण 53 धाबा होऊ शकते, मॅच बनू शकते. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. समोरला आपण विशालला पाहत आहोत. विशाल आणि किरणला आपण पाहत आहोत. किरण आता स्ट्राईक एंडला असणार आहे बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील. थँक्यू सो मच. त्यानंतर मात्र पहा या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने जबरदस्त असं कामगिरी केली आहे, दिल आणि दिमाग जबरदस्त धडकलंय ज्यावेळी या व्यक्तिमत्वाचं आगमन झालंय ना, या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण किट या स्पर्धेमध्ये दिलं गेलंय, एक डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व, या अखंड शाहूवाडी तालुक्याचा आधारस्तंभ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलंय त्या व्यक्तिमत्वाचं नाव येतात शनी पहा टाळ्यांचा गजर होईल. या व्यक्तिमत्वाने मात्र या स्पर्धेला मोठं केलंय. नाव आहे अनिल भाई पाटील. यांची ग्रँड एंट्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटाक्यांची आतिषबाजी आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. पहा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येकाने जे टी शर्ट्स आणि ट्रॅक परिधान केली आहे ना, त्याच्यासाठी मात्र घेतलेली मेहनत आणि शाहूवाडी अखंड शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने एक आधार दिलाय, बॅकबोन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय ते अनिल भैया पाटील यांची जबरदस्त आणि एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम अनिल भैया पाटील. अनिल भैया पाटील म्हटलं ना तर मित्रांनो एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, एक आणि त्यांची टीम या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाली आहे. एक्स्ट्रीम आराध्या धिंती ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाली आणि त्यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. अनिल भैया पाटील अनिल भाई पाटील पहा इथे मैदानाच्या आतमध्ये येतील. आणि अनिल भाई पाटील म्हटलं ना तर एक दिलदार आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली आहे. या अखंड शाहूवाडी तालुक्याला हक्काचा भाई जर कोण मिळाला असेल तर अनिल भाई हे नाव आम्ही प्रथमतेने सातत्याने घेतलंय. मोस्ट वेलकम अनिल भाई. आपण या ठिकाणी आलात. पाटलांचा रुबाब थोडा आवरच असतो आणि हा रुबाब राहणार आहे, यामध्ये दुमत नाहीये. मोस्ट वेलकम भाई. थँक्यू. तदनंतर मात्र जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने, जिथे मात्र या मॅचचं धावतो वर्णन उमेश सावंत यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. इथे तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. 3 धावा आतापर्यंत जमा केल्यात. गुड आणि बेतीमध्ये विकेट पाहिलं थोडेसे भब्ब क्षेत्ररक्षक झाले होते आणि तिथून मात्र 3 धावा इथे असताना टोटल झाले आतापर्यंत एकूण 31 धावा धाव फलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉटला, तिसऱ्या बॉलवरती 3 धावा. आणि आता प्लस पॉईंट काय असणार आहे विशाल मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत विशाल मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत काही मॅच मध्ये होऊ शकतं. मोठं टार्गेट या मॅच मध्ये आणखीन 50 धाब्यांची आवश्यकता. बॉल असणार आहे ते बाकी ते 15 बॉल. अर्धा डाव संपला. 31 धावा, 15 बॉल आणि 50 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तयार होतोय. बॉलर तयार. या बॉलवरती काय जबरदस्त इथे फटका केलाय सूरज चव्हाणच्या स्टाईलने. झपक 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 बुकेट टेंगल गोलीगात षटकार. अरे कोण रे आला तो येलूर वाला तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या अनिल पाटील भाईच्या या नावात दम आहे रे. आमच्या अनिल पाटील भाईच्या या नावात दम आहे रे. आमच्या अनिल थँक्यू डीजे. अनिल भाई आले आणि त्यांचं देखील स्वागत देखील. काय जबरदस्त स्ट्रायकावर डोक्याच्या वरून चाबूक शॉट इथे पाहायला मिळाला आहे. आणि इथून मात्र 6 धावायला 37 धावा धाव फलकावरती. 14 बॉल आणि 44 धाब्यांची आवश्यकता. मी म्हटलं पहिलंच सांगितलंय जोपर्यंत विशाल मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काय होऊ शकतं. काय बॅटिंग करतोय विशाल. तळ टोकून बसलाय मैदानाच्या आतमध्ये. काटा बनला समोरच्या टिपला. 2 संघ मातबर संघ. बॉलर तयार. पुन्हा एकदा पट्ट्यात आला, टप्प्यात घेतला आणि पुन्हा 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 हर बार 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 बॅक टू बॅक 6 के 6 दुनी 12 क्या शॉट मारा. जिंगाला चरण.
शॉट इथे 4 धावा आल्यात आणि 4 धावेच्या मदतीनं टोटल झालं 41 धावा. 12 बॉलच्या पाठीमागे 36 धावा जमा केल्यात या पठ्ठ्यानं. विशाल थांबायचं नाव घेत नाहीये. एक सुनामी, एक लाट मैदानाच्या आतमध्ये उसळलेल्या लाटांचा, खवळलेला समुद्राचा आणि शांत बसलेल्या माणसाचा कधी नाद करू नका. पुन्हा एकदा इथे ब्लॉक ऑनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय. चांगली ते फील्ड होत असताना एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल येते. एक सिंगलच्या मदत एक सिंगलचं योगदान. टोटल झालं ते 42 धावा. 12 बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन चला. पाणी मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवा. संपूर्ण आपल्याला हा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. चेक. थँक्यू. त्याचबरोबर आपण या अतिथी कक्षामध्ये काही मान्यवर आहेत त्यांचा शुभ सन्मान करूया. प्रवीण महाराज मैदानाच्या आतमध्ये या व्यक्तिमत्वाकडे पाहिले गेले. या महाराज आपल्या या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन प्रवीण महाराज यांना आपण करूया सन्मानित. चला आयोजन कमिटी या. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूया. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. या आयोजन कमिटी या, पटापट या. आता मी नाम उल्लेख घेत नाही. आयोजन कमिटी आपण या. प्रवीण महाराज यांचा आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत शुभ सन्मान. पहा इथे आयोजन कमिटीच्या वतीने हा सन्मान केला गेला. तदनंतर मात्र आपण आता पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. हा सन्मान केला जाईल खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका आणि या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रशांत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने काम केलंय आणि खऱ्या अर्थाने सोंडोली गावामध्ये राहत असताना देखील शाहूवाडी तालुका प्रथम असं नामोल्लेख घेणारं व्यक्तिमत्व. जिथे शाहूवाडी तालुक्याची स्पर्धा असेल ना तर पहिला फोन ज्या व्यक्तीला महत्वाला जायचा तो धनाजी पाटील ग्राउंड बुक करण्यासाठी. तेच आमचे धनाजी पाटील यांचा आपण या ठिकाणी करूया यथोचित सन्मान. या धनाजी पाटील साहेब शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष धनाजी पाटील यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. माईची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण धनाजी पाटील यांना आपण या ठिकाणी देऊ बहाल करतोय आणि त्यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद धनाजी पाटील साहेब. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करणारं व्यक्तिमत्व म्हणजे धनाजी पाटील. आणि तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. शंभू चषक म्हटलं ना तर मित्रांनो या व्यक्तिमत्वाकडे पाहिले गेले. जिथे सातत्याने या व्यक्तिमत्वाने चांगली कामगिरी केली आहे. तदनंतर मात्र सर्जेरावजी मांगडे साहेब यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांची सावली म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेले ते आमचे स्वानंद भाऊ. या आपल्याही या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करत आहोत. हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची एक गोड भेट या ठिकाणी दिली जाईल. हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हो इथे मिसफिल्ड झाली आहे आणि बॉल चौकेसाठी निघून चाललाय. मिळाल्या धावा 4 आहेत. 4 धावा ऍड होतील. पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यामध्ये आणखी एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, अनेक स्पर्धेमध्ये बहुमूल्य असं योगदान देणारे आमचे कृष्णा पाटील यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या कृष्णा पाटील सर आपलाही या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय. महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने परंपरा जोपासणारी मायेची आणि उबदार अशी शाल त्यांना देऊन त्यांचं या स्पर्धेच्या दरम्यान एक चमचमती ट्रॉफी आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही या ठिकाणी आम्ही करत आहोत शुभ सन्मान. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जातोय. पुन्हा एकदा एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अधिकदादा चोपडे यांचंही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या अधिकदादा आपले या ठिकाणी शुभ सन्मान आहे. यांचाही आपण या अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करतोय. या रमेश दादा बेले यांच्या शुभ हस्ते. आयोजन कमिटी चला लगेचच या सज्ज व्हा. मान्यवरांचा आपण या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जातो आहोत. जिथे शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेले
ते आमचे राजू दळवी सर यांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. या राजू दादा आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. कराड तालुक्यातील भुरभुशी गावचे सन्माननीय केतन देऊंगळे यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या केतन भाऊ आपलाही अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शुभ सन्मान आहे. सात बॉल 31 ची आवश्यकता आहे. 7 बॉल 31. थँक्यू. थोड्याच वेळामध्ये येतो उमेश सर. एक महत्वाचा सन्मान आहे. हा सन्मान झाला की लगेचच येईन आपल्याकडे भोर तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन झालंय गणेश दादा भंडाळे सर. आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपलाही या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. पहा आणखी एक उत्तुंग षटकार ठोकलाय. 6 धावा आणखी ऍड केल्या जातील. या गणेश दादा भोर तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा अखंड शाहूवाडी तालुकाचे आधारस्तंभ सन्माननीय रमेशदा बेले आणि प्रशांतजी पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. गणेशदा असंच प्रेम या शाहूवाडीकरांवरती आपण नेहमी ठेवा आणि अखंड शाहूवाडी तालुक्याला आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने पाठबळ मिळालंय. थोडस मी थांबतो. इथे महत्वाची मॅच चालू आहे आणि धावसंख्येचा सातत्याने उच्चांक पाहायला मिळालाय. उमेश सावंत सरांच्या समेत जॉईन होऊया. थँक्यू. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 6 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता मॅच होणे आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विशासाठी. 19 बॉल 51 धावा त्याच्या बॅट मधून आले. अर्धशतक ठोकलंय पठ्ठ्याने या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. जबरदस्त बॅट वरती करायचे भाऊ. विशाल भाऊ बॅट वरती करा. जबरदस्त इनिंग काय साकारले. पठ्ठा एकटा नडलाय आणि नडतोय मैदानाच्या आतमध्ये. करूया बरोबर स्थिती आहे. चला 6 बॉल 25 ची आवश्यकता आणि आता 4 आपण पाहिलं ना चौका ठोकलेत. काय बॅटिंग केले यार. लाजवाब बॅटिंग. थँक्यू. वेट चेक. त्याचबरोबर आम्ही पुढील सन्मानाकडे जातोय. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनची स्थापना ज्या व्यक्तिमत्वाने केली आणि मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक तरुणांना एकत्र आणण्याचं काम आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय अजित पाटील यांचाही आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत शुभ सन्मान. या अजित दादा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. याची नोंद घ्या. अजित पाटील हे नाव. प्रशांत पाटील, अजित पाटील, धनाजी पाटील. आज हे सातत्याने पाटलांची नावं आम्ही अनेक वेळा घेतली आहेत. मात्र आज प्रशांत पाटील या ठिकाणी आलेत. त्यांचं स्वागत आहे. या उमेश सर या. चला 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. विशाल खेळतो 20 बॉलच्या पाठीमागे 55 धावा. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना आता चौकार आणलाय. मिस फिल्डिंग झाले. कॅच घेण्याच्या नादामध्ये मिस फिल्डिंग होत असताना 4 धावा आलात. विशाल 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 काय यार कामगिरी करतोय. लाजवाब बॅटिंग. जब तक है तेरी जवानी, जब तक है तेरी जवानी तब तक ये शाहूवाड़ी की दुनिया. विशाल आपके लिए दीवानी दीवानी दीवानी. सेमीफायनलच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केले पट्ट्याने. 4 बॉल 20 ची आवश्यकता. समोरच्या दिशेने केलाय परंतु या बॉलवरती 2 धावा येणं खूप महत्वाचं असणार आहे. एकतर सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल स्ट्राइक एंडला थ्रो आणि 2 धावा पूर्ण. आता 3 बॉल 18. प्रत्येक बॉल वरती षटकार हवाय. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका हवाय. जबरदस्त 63 धावा. हा बॉल प्रत्येक इम्पॉर्टंट असणार आहे विशासाठी. टीम संत बाळूमामा
या टीम साठी गोलंदाज अक्षय पालना पण पाहत आहोत. टोटल झाल्या त्या 63 धावा. डॉप फलकावरती मोठं लक्ष असणाऱ्या या मॅच मध्ये 81 धावा आणि या 80 धावांची चिरफाड करण्यासाठी विशाल मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय. बॉलर तयार. ओ माय गॉड, फटका तर फसलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर तैनात आणि कॅच. विशालच्या पारीचा अंत होत असताना आणि ही मॅच आता 2 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. परंतु विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लाजवाब प्यार, अप्रतिम बॅटिंग केली. थँक्यू. चला त्या समोरच्या ज्या गाड्या आहेत ना त्या प्लीज तिथून काढायच्या आहेत. तिथून काही VIP आमचे गेस्ट येणार आहेत. मी सर्वांना विनंती करतोय त्या गाड्या आहेत ना तिथून काढायच्या आहेत. प्लीज थोडंसं सहकार्य करा. आयोजन कमिटीला ही विनंती केली गेली आहे. समोर ज्या गाड्या उभ्या आहेत ना त्या सर्वच्या सर्व गाड्या तिथून काढा प्लीज. ज्या बाईक्स उभ्या केल्यात आपण, आपल्याला विनंती आहे प्लीज सहकार्य द्या, कॉपरेट करा प्लीज. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. चला 2 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रेक्षक राजा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. जॉईंट व्हा. आपण जे प्रेक्षक आता आपल्याला खरं तर या प्रेक्षकांची खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. 2 बॉल 18 ची मॅच. एकाच बॉल नोआलला बिमरला मॅच बनू शकते. त्याच्यावरती मोठा फटका येणं खूप महत्वाचं आहे. 2 बॉल कमबॅक केले गोलंदाजानं. आल्या पावले विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल चालले त्या ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. खाऊ कॉर्नरमध्ये बॉल शिल्लक का फिल्डर आहेत. एक तर सिंगल येते आणि एकच सिंगल मिळेल. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिलं. आणि कोणता संघ जाणार फायनलच्या मॅच मध्ये थाटामाटात. इथे स्क्वेअर कटचा फटका जबरदस्त आणि श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब हा टीम पोहोचलाय फायनल मध्ये. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट वारणा माणगाव, श्री सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब वारणा माणगाव फायनल मध्ये थेट इथे दाखल झाली आहे. आणि दोन्ही टीम या माणगावची आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. ही श्री सिद्धेश्वर देवाची खर तर इच्छा होती, ही कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा जेव्हा देवाचा आशीर्वाद असतो ना तेव्हा तेव्हा आपलं एक मोठं काम होतं. आणि श्री सिद्धेश्वर देवाला मी देखील नमन होतो. कारण